तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर कशात तुम्ही मजेत ना? तर मी तेजस मिस्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आज तारीख आहे 9 तारीख आहे आणि वार आहे मंगळवार. आज आहे गुढीपाडवा. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. त्याचबरोबर मित्रांनो, आज आपल्या नवीन वर्षालासुद्धा सुरुवात होते. तर नवीन वर्षाच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष हा आनंदाचा, समृद्धीचा आणि सुखाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो. सो मित्रांनो, या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण घरोघरी गुढी उभारली जाते, म्हणजे गुढी उभी करतात. तो माझ्या पाठीमागे बघू शकता, आमच्या घरीसुद्धा गुढी उभारली आहे. मला दाखवतो, इकडे बघू शकता गुढी उभारली आहे. इकडे रुपये आता पूजा करतोय, बघू शकता. आता त्याची पूजा झाली आहे. 4 गुढ्या उभ्या करायच्या असतात त्याला दरवर्षी, कारण हा जो घर आहे ह्या घरातले सर्व मुंबईला असतात. तर सर्व पूजेची वगैरे जबाबदारी दादावर आहे. सो त्यामुळे त्याला लेट होतं. इकडे बघू शकता दादा काय मग लेट होतंय ना पूजा? आता ही पहिली की ही आता तिसरी पूजा? तिसरी ना. सो बघा गुढी कशी उभारली आहे. तर आमची गुढी दाखवतो तुम्हाला. इकडे बघू शकता गुढी सजवून बांधलेली आहे. पूजा पण झाली. इकडे बघू शकता. आत्ता फक्त नैवेद्य दाखवायचा आहे, तो सुद्धा होईल, बघू शकता. त्याचबरोबर आज आमच्या अप्सराला सुद्धा आंघोळ घातले. इकडे बघा अप्सराची सुद्धा पूजा केलेली आहे. या साईडला तुळस. सो मित्रांनो, अशा प्रकारे गुढी उभारलेली आहे. तर तुम्ही बघितलात पाठीमागे जी चिव्याची काठी असते, या चिव्याच्या काठीला ब्लाऊज पीस किंवा साडी बांधली जाते. त्याचबरोबर तांब्या बांधला जातो आणि हार, अशी सजवून ही गुढी उभारली जाते. सो प्रत्येक वाडीमध्ये ही गुढी उभारलेली आहे. आता प्रत्येकजण या गुढीची पूजा करून नैवेद्य, गोड नैवेद्य दाखवून, त्याचबरोबर जेवणसुद्धा, गोड जेवण प्रत्येक घरोघरी केला जातो. सो अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो गुढीपाडव्याचा. आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. सो मी मित्रांनो, मंदिरामध्ये तुळस आज बसवणार आहेत. आजचा हा दिवस चांगला आहे, शुभ दिवस आहे. तर शुभ दिवसाला आज तुळशीचं म्हणजे तुळस बसवणार आहेत मंदिरामध्ये. सो चला आता मंदिरामध्ये जाऊया. तिकडे सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. चला. सो मित्रांनो, आता आलो आहे मंदिराजवळ आणि इकडे बघू शकता स्टेजला सुद्धा प्लॅस्टर केलं आहे. आणि इकडे मंदिराचा काम चालू आहे, बहुतेकचं काम झालेलं आहे. आणि इकडे बघा तुळस बसवली आहे. जुनी तुळस, फक्त खाली नवीन बांधलं आहे. इकडे बघ सर्व मंडळी बघा आणि मंदिरातली गुढी बघा. जागेवर येणार परत. बघ आता इकडे बघा काम चालू आहे. बघा इकडे काम चालू आहे. बाकी आतमधलं बहुतेकचं काम झालं आहे. पेंटिंग वगैरे सुरू आहे. इकडे बघू शकता
परत एकदा मी व्हिडिओ बनवणार आहे, तरी तुम्हाला थोडंसं दाखवतं. इकडे बघा गाभाराचं आणि काम झालेला पाठी सीन आहे, तो सुद्धा बसवणार आहेत, येईल आता 2 दिवसातच. बघा कामाची सुद्धा डिझाईन बघा. बाबू तुझी पाळी आहे काय? मित्रांनो ही वरची जुनी आहे आणि हे खाली आत्ता बांधलेली आहे, तर तिला सुद्धा सजवणार आहेत नंतर. पाटी स्टेजला पूर्ण प्लॅस्टर केलं आहे, हे बघू शकता. तुळस पण बसले, भटजी वगैरे पूजा करून गेले लवकरच. तो मित्रांनो चला आता घरी चाललो, तुळस वगैरे बसले, भटजी लवकर आले होते, मूर्त वगैरे म्हणजे पायाभरणी करून गेलेत. सो चला आता घरी जाऊन नैवेद्य दाखवायचं आहे, नैवेद्य वगैरे दाखवूया. चला, बाकी सर्व मंडळी बघा आहेत अजून. सो मित्रांनो इकडे बघू शकता तेजूने नैवेद्य बनवलं आहे, गुलाबजाम. सो चला गुढीला आता नैवेद्य दाखवूया. तेजू ये इकडे. तेजूने बघा लादीवर पाणी टाकलंय, लादी खूप तापले मित्रांनो, माझे पण पाय भाजले पूर्ण. भाजतात का आता? हा मित्रांनो नैवेद्य दाखवून झालेला आहे. तेजूने आज नैवेद्य गुलाबजाम बनवले होते, सो देवाला दाखवलेत. आम्ही सुद्धा आता खाल्लेत गुलाबजाम. सो मित्रांनो आजची ही छोटीशीच व्हिडिओ होती. खरं म्हणायला गेलं तर व्हिडिओ मी बनवणार नव्हतो, सो म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया आमच्याकडचं गुढीपाडवा कशा प्रकारे साजरा केला जातो तो, आणि गुढी कशी उभारली जाते. सो मित्रांनो प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असेल, मला माहीत नाही. जी आमच्याकडची पद्धत आहे, प्रथा आहे, ती तुम्हाला मी दाखवली. सो मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. आवडली असेल तर लाईक शेअर करा, आणि मेन म्हणजे माझ्या चॅनलला नवीन कोण आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.